हे प्रकरण ना वाटतं तेवढं सोपं नाहीये बरं का. खूप भयानक आहे हे सगळं. आत्याई, तू उगाच नको टेन्शन घेऊस. ते निवडुंगाचं झाड परवा चुकून आपल्याकडे आलं होतं, आठवतंय ना? कोणी सांगावं, हे कदाचित तसलंच काहीतरी असेल. अरे पण ते पार्सल होतं, हे पत्र आहे. त्या पार्सलला कोणीतरी मालक होता म्हणून त्या आपल्या दवेबाई इथे विचारत आल्या होत्या की आमचं पार्सल तुमच्याकडे आलंय का म्हणून. पण आता हे पत्र, त्याला कोण मालक असणार आहे? कोण येणार आहे विचारायला आपल्याकडे? आणि त्यांनी ते पत्र हिच्याकडे दिलं. ते वाचून हिची काय अवस्था झाली बघताय ना. हे बघा, मी आलोय ना आता. कोणीही घाबरण्याचं किंवा काळजी करण्याचं अजिबात कारण नाही. तो जो कोणी आहे ना, त्याला यावेळी सोडणार नाही. मीनाक्षी, ते जो कोणी लेटर द्यायला आला होता त्याचा चेहरा तुम्हाला आठवतोय? नीट आठवून बघा. हो, आठवतोय. त्याचं वर्णन करू शकता? हो, नक्की सांगेन. दॅट्स ग्रेट. मी स्केच आर्टिस्टला इथे पाठवतो. तुम्ही तो कसा दिसतो त्याचं वर्णन करा. त्या स्केचवरून त्या माणसाचा शोध घेणं अजून सोपं जाईल. आणि हो शंकर, माझी तुला कसलीही मदत लागली तर निसंकोचपणे सांग. माझे सगळे सोर्सेस मी वापरायला तयार आहे माझ्या मुलासाठी. तुम्ही अजिबात काळजी करू नका सर. मी कळवतो तुम्हाला. येतो. आय कांट इमॅजिन यार. नाही, ह्या सगळ्या गोष्टी फिल्म मध्ये बघायला बऱ्या वाटतात, पण हे सगळं जर आपल्या घरात घडत असेल ना तर खूप डेंजर आहे हे. त्या माणसाचा चेहरा अजूनही माझ्या डोळ्यासमोरून जात नाहीये. मुळात त्याने ते पत्र का पाठवलं असेल आणि कोणावर लक्ष ठेवून येतो? ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं शंकरदादाच देऊ शकेल आपल्याला आता. पण तोपर्यंत तर टेन्शन राहणारच ना. तू आहेस होय? एवढ्या जोरात दार ठोठावला, आम्ही घाबरलो ना. अगं, तुमच्या रूमचा लाईट ऑन दिसला म्हणून आलो मी. काय झालं? अजून जाग्याच तुम्ही? हो, ऍक्च्युली आम्ही त्या लेटरचाच विचार करत होतो. रिलॅक्स. तुम्ही त्या लेटरचं उगाच टेन्शन घेता. पण आपल्याला ही गोष्ट लाईटली घेऊन चालणार नाहीये दादा. हो सोहा, म्हणून तर आपण ताबडतोब शंकरला बोलावून घेतलं ना. आणि त्यानं त्याचं इन्व्हेस्टिगेशन ऑलरेडी सुरू केलंय. आता खरंच असं काही आहे का कोणी थट्टा करते ते कळेल आपल्याला. एनिवे, मी तुला पेपर कसा गेला हे विचारायला आलो होतो. ती एक वेगळीच स्टोरी आहे. म्हणजे? अरे, मला ऑलरेडी आज निघायला लेट झाला होता. त्यात ट्रॅफिक. मी ट्रॅफिक मधनं कशी बशी निघाले, थोडी पुढे गेले आणि माझी स्कूटीच बंद पडली रे. थँक गॉड, आज त्यांनी मला लिफ्ट दिली म्हणून मी वेळेत पोहोचू शकले.
सिरियसली तो एक खूप मोठा सेव्हियर होता माझ्यासाठी. त्यांनी लिफ्ट दिली नसती तर मी आज वेळेत पोहोचूच शकले नसते एक्झामला. इट्स ओके. आपण दुसऱ्याला मदत केली ना की कधीतरी कोणी ना कोणी आपल्याला मदत करायला येत असतं. आता झोपा तुम्ही, रात्र खूप झाली. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. एवढ्या रात्री कोण आलं असेल? मी दार उघडू की कोणाला तरी आवाज देऊ? काय झालं? मला डोरबेलचा आवाज आला. हो ना, म्हणूनच मी पण थांबलीये. पण एवढ्या रात्री कोण आलं असेल? ते बाहेर गेल्याशिवाय कसं कळणार ना? मी जाऊन बघतो. काय झालं? कोण आहे? कुणीच दिसत नाहीये. पण बेल तर आपण दोघांनीही ऐकलीये. तेच कळत नाही. आणि जर खरंच कोणी असेल तर वॉचमनने आपल्याला न सांगता त्याला आत कसं सोड? आता बाहेर पडल्याशिवाय कळणार नाही. तुम्ही नका बाहेर जाऊ. डोंट वरी, काही नाही होणार. आलोच. वॉचमन? 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 वॉचमन काय झालंय? उठा. वॉचमन उठा. वॉचमन काय झालंय? वॉचमन उठा. मला डॉक्टरकडे न्यायला हवंय का? नाही, पल्स नॉर्मल आहे, काही गरज वाटत नाही. अबे दादा, तुम्ही इथं? तुम्ही उठा आधी. उठा बरं आधी. सावकाश. काय झालं होतं? तुम्ही असे खाली का पडलात? दादा हो, बोला ना. तुम्ही बेशुद्ध कसे झालात? इथे कोणी आलं होतं का? तुम्ही पाहिलंत का कोणाला? दादा, तुम्ही अजून सांगितलं नाही. तुम्ही बेशुद्ध कसे पडलात? तुम्हाला चक्कर वगैरे आली होती का? नाही,
मला चक्कर अजिबात नाही आले. तुम्ही खाली कसे पडलात मग? मी तोंड बघितलं नाही, पण तू मागून आला होता आणि त्याने माझ्या तोंडावर रुमाल धरला होता. आणि पुढे काय घडलं मला आठवत नाही. ठीक आहे, तुम्हाला आता बरं वाटतंय का? थोडं गरगरल्यासारखं होते, पण ठीक आहे. तुम्ही काम करा, तिकडे खुर्चीत बसा, मी बघतो काय करायचं. जा तुम्ही. मीनाक्षी, तुम्ही आज जा. हो, तुम्ही एकटे कुठे जाताय? हे पहा, तो जो कोणी असेल तो इथेच कुठेतरी असणार आहे. मी बघून येतो. नाही नाही, तुम्ही एकटे जाऊ नका, मी येते तुमच्या बरोबर. अजिबात नको. तुम्ही एक काम करा, तुम्ही आज जा आणि सरळ झोपून जा. इथे काय घडलंय घरात कोणालाही कळता कामा नाही, कळलं? अहो पण तुम्ही प्लीज ऐका माझं. माझी अजिबात काळजी करू नका. गरज वाटली तर शंकरला फोन करेन मी. ओके, तुम्ही प्लीज आज जा. इथे तर कोणीच दिसत नाहीये. मग बेल कोणी वाजवली? आणि त्या वॉचमनला बेशुद्ध कोणी केलं? काहीच कळायला मार्ग नाहीये. तर शंकरची झोपमोड करावी लागणार, दुसरा पर्याय नाहीये. हा, हॅलो शंकर, सॉरी मी इतक्या रात्री फोन करतोय तुला. अरे हो, आज जरा वेगळाच प्रॉब्लेम क्रिएट झालाय. काय झालं? कोण होतं? तुम्हाला यायला एवढा का वेळ लागला? तुमची काही हातापाई नाही ना झाली? नाही, कोणी माहित नाही, म्हणजे कोणी दिसलंच नाही. मी शंकरला फोन करून कळवलंय. तुम्ही इथनही त्यांना फोन करू शकला असतात ना?
बाहेर जायची काय गरज होती? मी तुम्हाला झोपायला सांगितलं होतं ना. तुम्ही तिकडे असताना मी झोपू शकते का? काय झालं? असे का पाहताय? तुम्हाला खूप काळजी वाटते ना माझी, पण दाखवताना मात्र असं दाखवता की अजिबात काळजी नाही. बरोबर ना? तुम्ही नका काळजी करू. यापुढे मी नक्की स्वतःची काळजी घेत जाईन. तुमच्यासाठी. आपल्यासाठी. तुम्ही जाऊन झोपा आता. खूप उशीर झालाय. सकाळी बोलू. गुड नाईट. गुड नाईट. अरे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. रात्री झोप लागली ना? हे पहा, काल रात्री जे काही घडलं त्याचा फार विचार करू नका तुम्ही. रिलॅक्स राहा. तुम्हाला माहित नसेल, पण जेव्हा तुम्ही रिलॅक्स असता ना तेव्हा खरंच खूप छान दिसतं. तुमची पट्टी. मला वाटतं जखम भरली असेल आता. पट्टी काढायला काही हरकत नाही. तुमची काही हरकत नसेल तर माझीही काही हरकत नाहीये. बसा. एक मिनिट. तुम्हाला जर मी डिस्टर्ब केलं असेल तर आय एम रिअली सॉरी. मी जाते. ए नौटंकी, थांब. सांग आता का आली होतीस? अरे शंकर दादा आलाय, तेच तुला सांगायला आलेलं. काय रे, काय झालं? एनी प्रॉब्लेम? नाही, काय नाही. मग शंकर दादा आला हे कळल्यावर एक्सप्रेशन्स का बदलले तुझे? अगं नाही, मीच त्याला बोलावलं होतं. माझं एक काम आहे. एवढ्या सकाळी सकाळी? आता इथे प्रश्न विचारत बसणार आहेस की एक्झामची तयारी करणार आहेस? अरे हो, विसरलेच मी. मी येते. हा, ऑल द बेस्ट. थँक्यू. मीनाक्षी,
तेव्हा तुम्ही फार टेन्शन घेऊ नका. शंकरशी काय बोलायचं आणि त्याला काय सांगायचं ते मी बघतो. आलोच मी. वहिनी, दादा शंकरला घेऊन टेरेसवर कशासाठी गेलाय? अहो त्यांना काहीतरी बोलायचं असेल. ते जे पत्र आलंय ना त्याच्याबद्दलच बोलायचं असणार त्यांना. कदाचित. पण मी काय म्हणते, की त्या हॉलमध्ये बसून बोलायला काय प्रॉब्लेम होता ग? अहो अभिनी वर बोलवलं असेल त्यांना. पण आधी सगळ्या गोष्टी तर हॉलमध्ये बसूनच बोलायचे ना, मग आता टेरेसवर जाण्यासारखं असं काय महत्वाचं? ते मला काही सांगता नाही येणार. मला वाटतं ना वहिनी, नक्कीच काहीतरी गंभीर गोष्ट असणार आहे. वंस, अहो तुम्ही कुठल्याही गोष्टीचं विनाकारण टेन्शन काय घेता? सहज गेले असतील की टेरेसवर, एवढं काय त्यात? नाही, तू म्हणतेस ते बरोबर आहे अगदी, पण काय झालं ना वहिनी, गुरुजींनी सांगितलंय ना तेव्हापासून ना मला प्रत्येक गोष्टीचं ना टेन्शनच यायला लागलंय. सगळ्या गोष्टींमध्ये ना मला काहीतरी वेगळंच दिसायला लागतं बघ आजकाल. मी काय म्हणते वहिनी, अगं अजूनही वेळ गेलेली नाहीये. आपण एखाद्या हस्तरेषा तज्ञांकडे जाऊयात का? म्हणजे त्यांचा सल्ला घेऊ आपण आणि मग काय ते करू. कसं आहे ना वहिनी, म्हणजे आपले गुरुजी जे काही म्हणतायत त्यात काहीतरी तथ्य असेल म्हणून तर ते त्यांनी सांगितलं ना आपल्याला. वंस, मी ज्योतिषशास्त्र नाकारत नाहीये, पण मी म्हटलं होतं ना, थोडीशी वेळ जरी बदलली तरी एखाद्याच्या पत्रिकेतील ग्रहांची स्थिती बदलते. मग मीनाक्षीची फक्त जन्मतारीख माहितीये, जन्मवेळ कुठे माहितीये आपल्याला? अगं तू म्हणतेस ना ते मला सगळं पटतंय, तिची जन्मवेळ आपल्याला नीटशी माहिती नाहीये. पण म्हणून काय वाऱ्याबरोबर आलेल्या मुलीला आपण डोळे मिटून स्वीकारायचं का?